श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 12 ऑगस्ट वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या. या अमावस्येला दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचप्रमाणे आषाढी अमावस्येचा प्रारंभ जो आहे ना, तर तो 11 ऑगस्ट वार मंगळवार रात्री 1:53 सुरू होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती 12 ऑगस्ट वार बुधवारला रात्री 11:53 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही दीप अमावस्या 12 ऑगस्ट वार बुधवार रोजी साजरी करण्यात येणार आहे आणि प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आषाढी अमावस्या ही दीप अमावस्या, त्याचबरोबर गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते. या सोबतच आषाढी अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे जे आहेत तर ते घासून पुसून स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं एक प्रतीक मानलं गेलं आहे. त्याचबरोबर दिव्याचा लख्ख प्रकाश पडतो, तसाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये पडावा यासाठी ही दीप अमावस्या जी आहे तर ती आपण साजरी करत असतो. आषाढ महिन्यात येणारी ही आषाढ अमावस्या सर्वात महत्वाची, श्रेष्ठ आणि अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानली जाते. या आषाढी अमावस्येच्या दिवशी आषाढ महिना संपून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात ही होणार आहे आणि या अमावस्येच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी सोबतच देवाधिदेव महादेव आणि यांच्या सोबतच आपल्या पितरांची सेवा केली जाते. यंदा या आषाढी अमावस्येवरती सूर्यग्रहणाचं सावट आहे, मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात कोणतेही धार्मिक नियम, वेद, सूतक काळ पाळण्याची गरज नाही. म्हणूनच आपण दीप अमावस्या ही अगदी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला आपल्या परंपरेनुसार तुम्हाला देवांची आरास मांडून पूजा करायची आहे. या आषाढी अमावस्येच्या दिवशी स्नानाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास मोठं महत्व आहे. कारण या आषाढी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासूनच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. त्यामुळे आपलं मन, शरीर, आत्मा शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी या दिवशी खास करून स्नानाला विशेष महत्व दिलं जातं. या आषाढ अमावस्येला पवित्र नद्यामध्ये किंवा तीर्थक्षेत्री केलेलं स्नान हे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानलं जातं. या स्नानामुळे शारीरिक आणि मानसिक बळ शुद्धी होते, तसेच कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आपलं मन, शरीर हे निर्मळ होते. परंतु या दिवशी आपल्या सर्वांनाच पवित्र नद्यामध्ये किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं या धावपळीच्या जगामध्ये सर्वांना शक्य आहे का? तर नाही. म्हणूनच आपण घरच्या घरी आपल्याला आषाढी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच उद्या दीप अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहेत तर त्या सर्वांनी आवर्जून आठवणीने टाकायच्या आहेत. या वस्तू टाकल्यामुळे काय होतं तर आपल्या जीवनातील, आपल्या शरीरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा नजरबाधा आहे, शत्रुदोष आहे तर ते सुद्धा नष्ट होतील. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि 7 पिढ्यांचा, 3 पिढ्यांचा प्रखरातील प्रखर पितृदोष हा नक्कीच दूर होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. म्हणूनच आणि त्याचबरोबर कुटुंबावरती कधीही वाईट संकट, विघ्न येणार नाही. तर मग अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आवर्जून उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे? याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी जास्तीत जास्त लिहा
व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा आणि हाईप देखील देत जावा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, बघा हा उपाय आपल्याला उद्या बुधवारला करायचा आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हे स्नान केलं तरी देखील चालणार आहे। बघा ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता जे आहेत तर ते स्नान करत असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात। म्हणूनच तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त आवर्जून प्रयत्न करायचा आहे। जर या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला नाही शक्य झालं तर मग जेव्हा आपण आंघोळ करतो त्यावेळी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। कारण काही दिवसाचं धार्मिक महत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि आपल्या प्रगतीवरती ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्कीच परिणाम करत असतात। आणि त्यात ही आषाढी अमावस्या, दीप अमावस्या म्हटलं की या दिवशी स्नानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं। म्हणून हा जो उपाय आहे तर तो आपण आवर्जून करायचा आहे। घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ह्या वस्तू टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे। कारण की बघा बऱ्याच वेळा आपण जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करूनही जर आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर बऱ्याच इच्छा आपल्या ह्या पूर्ण होत नसतील आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला भरभरून यश मिळावं, आपली प्रगती व्हावी, आपल्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय खास करून उद्याच्या दिवशी करायचा आहे। आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी करायचं आहे। अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा, आनंद, सुख मिळावं, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची त्याचबरोबर भगवान कुबेर देवांची आपल्यावरती कृपा व्हावी, ती नेहमी आपल्यावरती असावी, आपल्यासोबत कधीही आर्थिक अडचणी येऊ नयेत, त्या आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला जीवनामध्ये करावा लागू नये, आपल्या कष्टाला मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानला जातो। कारण बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपण फक्त कष्ट आणि कष्टच करत राहतो, राबत राहतो, परंतु त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला कधीच मिळत नाही। कष्ट करूनही जर आपल्याकडे पैसा आला नाही किंवा आला तर तो आपल्याकडे टिकत नसेल तर किंवा मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो खर्च होऊन जात असेल, जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल, आपल्याला सतत पैशाच्या अडचणी येत राहतात, हातात पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तो निघून जातो, घरात पैसा येण्याचे मार्ग हळूहळू बंद होतात आणि म्हणूनच हे स्नान केल्याने आपल्या कुंडलीतील प्रखरातील प्रखर पितृदोष हा दूर होऊन आपल्या मेहनतीचं कष्टाचं फळ हे मिळतं, आपल्या कष्टाला यश मिळतं। त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा तुमचा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे, एखादी व्यक्ती समोरून तुमच्याशी येऊन भांडत असेल, तुमच्याशी वाद जाणून बुजून घालत असेल किंवा तुमच्या सुखी आयुष्यात अडचणी येत असतील, सतत अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, शत्रूमुळे तुमची कुठेतरी प्रगती रखडलेली आहे, थांबलेली असेल, तुम्ही हा एक उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करून बघा। त्यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध होऊन पवित्र होतो। आपल्याला कुणाची नजरबाधा झाली असेल, कोणी आपल्याला दोष लावलेले असतील, काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपण बाहेर गेल्यावरती एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आपल्यावरती पडलेली असेल आणि अशा या वाईट व्यक्तींची नजर जर आपल्याला लागली असेल तर हे स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, नजरबाधा जी आहे तर ती दूर होते। हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी खास करून लवकर उठायचं आहे। एका वाटीमध्ये मग्यामध्ये किंवा ग्लासामध्ये तुम्हाला खडा मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे किंवा मग काचेची वाटी तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर हरकत नाही, वाटी पेला मग जो आहे तर तो घेतला तरी देखील चालणार आहे। किंवा मग तुम्हाला एखादं वाटी सांगितल्याप्रमाणे वाटी घ्या, आपल्याला यामध्ये मुठभर मीठ जे आहे खडं मीठ तर ते घ्यायचं। ही वाटी आपल्याला मिठानं भरलेली वाटी बघा घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत 3 वेळा अशी आपल्याला उतरून घ्यायची आहे। अगदी लहान मुलांपासून
मोठ्या व्यक्तीपर्यंत आणि याच वाटीमधलं थोडं थोडं मीठ आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। जेव्हा तुम्ही हे मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकता त्यावेळी बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते। यानंतरची समोरची वस्तू आहे ते म्हणजे पंचगव्य किंवा गोमित्र यापैकी जे तुमच्याकडे असेल ते थोडंसं आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यामुळे आपल्या शरीराची पवित्रता वाढते आणि दोष जे आहेत तर ते निवारण्यासाठी आपल्याला टाकायचे आहे। यानंतर थोडंसं गंगाजल पवित्र नद्यामध्ये तर आपल्याला जाऊन स्नान करणं शक्य नाही, मग अशा वेळी गंगेवरती स्नान करणं शक्य नाही तर मग त्यामुळे आपल्याला म्हणूनच एक चमचाभर का होईना गंगाजल जे आहे तर ते आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे। कारण की बघा काय होतं, आपल्याला पवित्र गंगेत स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळतं। त्यानंतर समोरची वस्तू आहे, आता ही वस्तू म्हणजे तुरटीचा खडा। छोटासा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे किंवा त्याची बारीक पावडर करून टाकायची आहे। यानंतर चिमूटभर काळे तीळ सुद्धा आपल्याला टाकायचे आहे, कारण की असं म्हटलं जातं पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर पितृदोषाचा त्रास जर आपल्याला होत असेल तर काळे तीळ टाकून स्नान केल्याने प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो। कारण काळे तीळ हे पितरांना अतिशय अत्यंत प्रिय आहेत आणि ते त्यांना समर्पित देखील मानल्या जातात। यासोबतच तुमच्याकडे जर लाल चंदन पिवळं चंदन असेल तर थोडंसं टाकायचं आहे। ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चंदन टाकलं तर आपलं मन जे आहे तर ते शांत आणि प्रसन्न राहतं। त्याचबरोबर चंदन टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि भगवान कुबेर देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला लाभत असतो। या सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर स्वच्छ अशी आपल्याला अंघोळ करायची आहे। अंघोळ करत असताना हर हर गंगे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे। अगदी किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे। अंघोळ झाल्यावरती बघा एका लोट्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यात चिमूटभर हळद काळे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे आणि हे पाणी आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आपल्याला मनामध्ये पठण करायचं आहे। कारण की दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते। या दिवशी आपले पितर पूर्वज जे आहेत तर ते दक्षिणेकडून पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहण्यासाठी हे काळे तीळ मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे। हे पाणी आपण अर्पण केल्याने ते ग्रहण करतात, तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्रदान करत असतात। यामुळे कितीही मोठा प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो। आपल्याला लागलेली नजरबाधा जी आहे तर ती दूर होते आणि म्हणूनच या आषाढी अमावस्येच्या दिवशी घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे ना तर त्या व्यक्तीने अवश्य दक्षिण दिशेला एक लोटा पाणी आणि थोडेसे काळे तीळ त्यामध्ये मिक्स करून हे पाणी अर्पण करायचं आहे। आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे। दिव्यांना घासून पुसून स्वच्छ करून दिवे प्रज्वलित करायचे आहे। संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये आपल्याला दिव्यांची पूजा करायची, कारण की दुसऱ्या दिवशी पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात ही होणार आहे आणि दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळात दिव्याची पूजा ही केली जाते। दिव्यांचा लख प्रकाश जो आहे तर तो आपल्या घरामध्ये पडत असतो आणि हा प्रकाश जो आहे तर त्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत ना तर ह्या अमावस्येच्या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेले असतात आणि या दिवशी तुम्हाला हे एक महत्वाचं काम देखील करायचं आहे। या दिवशी देवघरात दिवसभर आणि रात्रभर एक अखंड दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे। या दिवशी खास करून दानाला खूप मोठं महत्व असल्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार यथाशक्तीने दान धर्म जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्रदान हे सुद्धा करू शकतात किंवा तुमच्या स्वइच्छेने तुम्ही कोणतंही दान करू शकता। या दिवशी आपण देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। एक लोटा पाणी जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे, कारण भगवान देवादिदेव महादेव हे आपल्या पितरांचे देवता मानले जातात आणि आपल्या पितरांचं स्थान हे देवादिदेव महादेवांच्या कडेनं असतं। म्हणून आपल्याला आवर्जून बघा शिवलिंगावरती काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे।
त्यानंतर अशा पद्धतीने या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त देवादिदेव महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे। छोटे मोठे उपाय देखील करायचे आहे। उपाय श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांचे कोणते उपाय करायचे आहे, आपल्या समस्या ज्या काय असेल त्या निवारण्यासाठी, खास करून आर्थिक परिस्थिती आपली सुधारावी, पैसा आपल्या घरामध्ये यावा, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहावा, यासाठी खास करून काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते लवकरच तुमच्यासाठी आपल्या चॅनल वरती घेऊन येईल। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी होईल तेवढी जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करा, दिवे लावण्याचा प्रयत्न करा आणि खास करून उद्याच्या दिवशी मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करा। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।